आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पुण्यातून एक मोठी बातमी हाती येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अप्पा जाधव यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं कळतंय। पुण्यातल्या नारायणपेठ भागामध्ये मोठा राडा झाला। काही वेळापूर्वी 20 ते 25 जणांनी हा हल्ला केल्याचं कळतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत। हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दलही चर्चा सुरू आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे सरचिटणीस अप्पा जाधव हे बसलेले होते आणि त्यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, कुठे झाला हा प्रकार, कधी झाला, सविस्तर सांग। मिलिंद, कसब्याचे हे पदाधिकारी आहेत अप्पा जाधव आणि त्यांच्या झेडब्रिज जवळच्या कार्यालयावरती हा हल्ला साधारण 7:15 वाजेच्या सुमारास झालेला होता। हल्लेखोर जे आहेत त्याच्यापैकी 2 जण हे भाजपचे माजी पदाधिकारी आहेत। मात्र भाजपनं या संदर्भातली जबाबदारी झटकली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गोळा झाले। आणि या सगळ्या प्रकारावरती या सगळ्या प्रकरणात गंभीर गुन्हे जे आहेत ते दाखल करण्याची मागणी केली जाते। भाजपकडून मात्र याला वैयक्तिक वादाचं स्वरूप जे ते दिलं जाते आणि मारहाण करणारे कार्यकर्ते हे भाजपशी संबंधित नाहीयेत असं स्पष्टीकरण जे ते भाजपच्या नेत्यांकडून देण्यात येते। मात्र राष्ट्रवादीकडून आरोप करण्यात आलाय। आपल्याला आठवत असेल, साधारण एक 8 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे आंबेकर आहेत, प्रवक्ते आहेत भाजपचे, त्यांच्या कानशिलात लगावलेली होती। शरद पवारांवर पोस्ट जी आहे ती त्यांनी लिहिलेली होती आणि ती पोस्ट चुकीची आहे असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करत याच अप्पा जाधव यांनी त्यांच्या कानशिलात लगावलेली होती आणि त्याचाच राग धरून त्यांना मारहाण झाली असा सुरुवातीला आरोप जो आहे तो राष्ट्रवादीकडून करण्यात आला। मात्र भाजपनं थेट जबाबदारी झटकली, हे कार्यकर्ते आमचे नाहीत असं स्पष्ट केलं। कोणाला अटक करण्यात आली नाही, अजून कुणाला अटक करण्यात आलेली नाही। जे मारहाण करणार आहेत त्या मुलांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांनी फोन बंद केलेत आणि पोलीस या संदर्भात आता महत्वाची बाब म्हणजे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी जे आहेत ते साधारण एक 5 दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयात सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक झालेली होती, सगळ्या शहराध्यक्षांची, सगळ्या पक्षांच्या, आणि त्यांच्यामध्ये असं ठरलेलं होतं की आता यापुढे शहरातलं वातावरण जे आहे ते खराब केलं जाणार नाही, कुणाला मारहाण करायची नाही आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा वातावरण जे शहरातले ते सौहार्दपूर्ण राहील। पुण्यामध्ये या प्रकारच्या घटना यापूर्वी कधीही घडलेल्या नाहीत। एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय वादातून दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आणि हे सगळं वातावरण कायम ठेवावं अशी विनंती पोलीस आयुक्तांनी केलेली। म्हणजे सर्वसामान्य पुणेकरांना ही अपेक्षा आहे की हे राजकीय हेव्यादाव्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि पुण्यातलं वातावरण बिघडू नये। अपेक्षा करूयात की इथून पुढे अशा घटना होणार नाहीत आणि दोन्ही प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल। वैभव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी केली। इथे कोणी फुकट काही मागायला येत नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली। छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार यांच्या मागणीला तेवढाच आग्रही पाठिंबा दर्शवला। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी अधिवेशनात मंजूर करण्यात आला। ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली। मुंबईत राष्ट्रवादीची ओबीसी आरक्षण परिषद सुरू असतानाच भाजपनं ओबीसी मोर्चा काढला होता। मंत्रालयावर जाण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। राज्यातील सर्वच पक्ष आरक्षणाच्या या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत। परिणामी शरद पवार यांनी थेट मोदी सरकारकडे जातीनिहाय जनगणनेचीच मागणी केली आहे। एवढी लोकसंख्या आहे का नाही या संबंधीची शंका व्यक्त करतात। मला आनंद आहे की तुम्ही आजच्या परिषदेमध्ये एक ठराव तुम्ही या ठिकाणी मान्य केला। केंद्र सरकारने ओबीसीची जातीय जनगणना करावी। एकदा करून टाकूया, एकदा कळून द्या देशाला की नक्की काय संख्या आहे आणि ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करा। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली। केंद्र सरकार इम्पिरिकल डाटा देत नसल्याचाही आरोप भुजबळ यांनी केला। परत जे आहे जनगणनेमध्ये जाती जनगणना झाली पाहिजे आणि त्यासाठी जसं बिहार पुढे आलेला आहे त्याच धर्तीवर
आता पवार साहेबांच्या उपस्थित पवार साहेब आणि आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा ही मागणी करतो आहोत की आता 2021 ची जनगणना होणार आहे, ती अजून या करोनामुळे सुरू झालेली नाही भारत सरकारच्या वतीनं, तर त्या जनगणनेमध्ये जातीय जनगणना सुद्धा करा अशी आम्ही सुद्धा मागणी केलेली आहे. देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं जोर धरतेय. संख्याशास्त्र आणि माहितीच्या दृष्टिकोनातून जनगणना महत्त्वाची आहे. मात्र जातीनिहाय जनगणनेमुळे जातीचं समाजातलं वास्तव देशासमोर येणार आहे. कोणत्या जाती विकासापासून दूर फेकल्या गेल्या आहेत हे देखील लक्षात येईल. त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकार कसा प्रतिसाद देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे महाविकास आघाडी सरकार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींना न्याय देईल असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तर केंद्र सरकारनंच ओबीसींचं आरक्षण घालवल्याचा थेट आरोप धनंजय मुंडे यांनी केला. चॅनलवाले विचारतात की तुमच्यावर टीका होत असते. म्हटलं अर्थातच आम्ही सरकारमधला पक्ष आहोत. टीका करणं त्यांचं काम आहे आणि सर्वसामान्य जनतेला, मायबाप जनतेला न्याय द्यायचं काम हे महाविकास आघाडी सरकारचं आहे. त्याच्यामुळे न्याय जर कोणी देणार असेल तर तो महाविकास आघाडी, माननीय उद्धवजी दादा आणि बाळासाहेब थोरात हेच अर्थातच निर्णय घेतील आणि त्याचे प्रमुख मार्गदर्शक हे माननीय भुजबळ साहेबच असतील हे मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगितलं. आपण घोषणा दिली की ओबीसी जागा हो, राष्ट्रवादीचा धागा हो. धागा म्हणलं की ते कधी सुटू शकतं. दोरखंड म्हणा, सोल म्हणा. मी सोल याच्यासाठी म्हणलं मराठवाड्यामध्ये माझ्या मातीत त्याला सोल म्हणली जाते, ती सगळ्यात मजबूत असते ते. आणि सोलचा मराठी अर्थ सगळ्यात मजबूत दोरखंड आणि इंग्रजीमध्ये सोलचा अर्थ आत्मा. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसीवर एक अपेक्षा. पण याच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये कोणाला भेटले? 2 दिवसात मध्य प्रदेश सरकारनं असं काय केलं असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. आणि यावरूनच सुप्रिया सुळे यांनी घरी जावं, स्वयंपाक करावा, दिल्लीत जा किंवा मशनात जा, मात्र ओबीसींना आरक्षण द्या असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. अर्थात राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणजे आता महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तरही दिलं. मध्य प्रदेश हे मी टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेलं आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले. मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण 2 दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा एकदा की मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाहीये. त्याच्यामुळे हे जे सांगतायत की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही, ह्याच्यात ही खोटेपणा आहे. खासदार आहात तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची. आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. चला म्हणतात दिल्लीत जाऊन याचा शोध घेणार आहे, दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसा पॉलिटिकल आरक्षण मिळालं मध्य प्रदेशला. दिल्लीत जा नाही तर बसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या. चंद्रकांत दादांना म्हणावं, आज जगभरामध्ये शेफचं काम करणारे हे सगळे पुरुष आहेत. तर मला असं वाटतं त्यांनी जर स्वतः घरात बसून स्वयंपाक केला तर त्यांच्या बायकोलाही मदत होईल आणि भाजपला नवा अध्यक्ष मिळेल चांगला. कारण हे कॉमेंट जे त्यांनी केले ते सुप्रियाताईंसाठी योग्य नाही आहेत. त्यामुळे भाजपचं झालंय काय आता? पडळकर काय बोलले, घरफोडे. हे स्वतः घरफोडे म्हणजे दरोडेखोर आहेत. त्यांच्या हातात बेड्या पडून त्यांना पोलीस स्टेशनला बसलेला फोटो सगळीकडे व्हायरल झालेला आहे. आणि काय बोलावं ते त्यांना ताळतंत्र नाही. काही कोणीही भाजपमध्ये उठतं आणि काहीही बडबडत असतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं.
ओबीसी आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असून हे राज्य सरकारचंच पाप आहे अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या या टीकेला पुन्हा एकदा सुप्रियाताईंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाप शाप या गोष्टी बोलणाऱ्यांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी असंही त्या म्हणाल्या. आमच्या इथले काही बोलघेवळे म्हणतात मध्य प्रदेशला कशी मिळाले. अरे सर्वोच्च न्यायालयाने दिली, मोदींनी नाही दिली. वेड्यांनो, कधीतरी समजून घ्या न्यायालयातला फरक. तुम्ही रिपोर्ट तयार नाही करू शकलात म्हणून तुम्हाला मिळाले नाही. तुम्हाला 1 वर्ष आधी मिळू शकली असते. 1 वर्ष आधी. मी जे सातत्याने म्हणतोय की हे जे आरक्षण गेलं या सरकारचं पाप आहे, पाप आहे, पाप आहे. याचं कारण हे आहे की 1 वर्ष आधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करू शकला असता जी मध्य प्रदेशने केली. पण यांच्या मनात पाप होतं. काही नेते शाप 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 करतात. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा या सरकारने केलेला आहे. मला असं वाटतं असे जे लोक शाप शिव्या वगैरे असं काही बोलतात ना त्यांच्यावर खरं तर केस झाली पाहिजे. हा देशात अंधश्रद्धेच्या विरोधात दाभोळकरांनी उभं आयुष्य घालवलं, त्यांचा खूनही झाला त्याच्यामध्ये. आणि माझ्यावेळी मला आश्चर्य वाटतं की एखाद्या एवढ्या महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा भाषण करतात, जे होते मुख्यमंत्री, आणि तेव्हा ते शाप बीप असं बोलतात, हे खरंच मला हास्यास्पद वाटतं. आणि मला असं वाटतं की मूळ विषयाकडून काहीतरी बगल देऊन भलतंच काहीतरी सातत्याने सांगायचं काम हे करतात. हे खरंच महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला थोडंसं काळीमा फासणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप चांगलाच आक्रमक झालाय. मुंबईत भाजपकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळेला विरोधकांच्या या आंदोलनात पोलिसांनी सरसकट सगळ्यांची धरपकड केली. मोर्चात सहभागी झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. तुमच्या मनातच पाप आहे. तुम्हाला ओबीसी समाजाला आरक्षणच द्यायचं नाहीये आणि त्याच्यामुळे आपण 2.5 वर्ष चालढकल केलीत. तुमच्या जर मनात असतं तर मध्य प्रदेशनी ज्या पद्धतीनं आपण बघाल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यांनी अपील फॉर मॉडिफिकेशन केलं, याचिका त्याची दाखल केली, जी सादर करून घेतली कोर्टाने. ट्रिपल टेस्टचा अहवाल सादर केला. त्या ठिकाणी 15 दिवसाची सारी प्रक्रिया आम्ही कशी पूर्ण करणार याची तपशीलवार माहिती कोर्टाला दिली आणि दिलं ना आरक्षण कोर्टाने. मग तुम्हाला अडवलंय कोणी? तिकडे शिवसेनेचे संजय हे राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत. अर्थात शिवसेनेचे एक नाही तर 2 संजय आहेत आणि त्यांचा निशाणा पण एसच आहे, अर्थात संभाजीराजे छत्रपती. संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही उद्याला अर्ज दाखल करतील. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची दोघांची आज या दोघांनी भेट घेतली. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेनेनं केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय पवार यांच्या नावाची घोषणा शिवसेनेच्या वतीने केली. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्याला हे दोघेही आपला अर्ज दाखल करतील. यावेळेला मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. सदिच्छा भेट, आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. उद्या शिवसेनेचे 2 उमेदवार माझ्यासह अर्ज भरत आहेत. स्वतः मुख्यमंत्री येत आहेत आणि पवार साहेब सुद्धा येतात अर्ज भरण्यासाठी. महाराष्ट्राचं देशाचं एक उत्तुंग नेतृत्व आहे. या सरकारचा आधारस्तंभ आहे. वडीलधारे आहे. त्यांचा आशीर्वाद घेणं मला गरजेचं होतं. तिकडे संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत निवडणूक लागली तरी आमची तयारी पूर्ण असल्याचं राऊत म्हणाले. भाजपनं घोडे बाजाराला उत्तेजन देऊ नये असा खोचक सल्लाही राऊतांनी दिलाय. निवडणूक झाली तरी आमची पूर्ण तयारी आहे. खरं म्हणजे घोडेबाजार होऊ नये आणि भाजपनं घोडेबाजाराला उत्तेजन देऊ नये या मताचा मी आहे. आम्ही सगळे आहोत. पण जर कोणी विधानसभेत घोड्यांचा बाजार रेस्कोर्स करत असेल तर ठीक आहे, ती त्यांची इच्छा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष, संपूर्ण महाविकास आघाडी, अनेक अपक्ष, लहान पक्ष हे शिवसेनेबरोबर आहे. तिकडे संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभा उमेदवारीचा मार्ग शिवसेनेनं आपल्याकडून बंद केला. खरं तर स्वराज्य संघटनेची स्थापना करत संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत सर्व पक्षांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. पण यानंतरही संभाजीराजेंची ही फरफट नेमकी का झाली? संभाजीराजेंवर ही वेळ का आली? नेमकं कुठे चुकलं, कोणाचं चुकलं आणि गणित कसं बिघडत चाललंय? पाहूयात एक खास रिपोर्ट. राज्यसभेसाठी संभाजीराजेंची फरफट, शिवसेनेनं नाकारलं भाजपचं दुर्लक्ष. संभाजीराजेंवर ही वेळ का आली? संभाजीराजे फसणार की बाजी उलटवणार? संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात हे सवाल उपस्थित करण्याचं कारण म्हणजे 6व्या जागेवरून राजेंची सुरू असलेली धावपळ. 12 मे रोजी स्वराज्य संघटनेची स्थापना करताना संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली. भाजपच्या पाठिंब्यानं पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर आता महाविकास आघाडी पाठिंबा देणार या अपेक्षेनं संभाजीराजे मैदानात उतरले. या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत. मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदानामध्ये त्याचा फायदा कोणाला होईल. मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल. एकच हित बघितलं की समाजाचं हित पाहिलं. विशेष म्हणजे संभाजीराजेंनी राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा करण्याआधी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली. पण सुरुवातीला त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं टाळलं आणि तिथेच संभाजीराजे फसले. शिवसेनेला विश्वासात न घेता संभाजीराजेंनी उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना 6व्या जागेवर अडून बसली आणि तिथेच राजेंचा घात झाला. शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येईल एवढंच मी आत्ता आपल्याला सांगतो. या बाबतीत तिन्ही पक्षाचे नेते बसतील. महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो शिवसेनेच्या कोट्यातला असेल आणि तो कसा निवडून आणायचा याची स्ट्रॅटेजी हे तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरवतील. पण मला पूर्ण खात्री आहे की उमेदवार दुसरा निवडून येणार. शिवसेनेचंही एक मुद्दा आहे. आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं म्हणणं आहे की 6वी जागा जी आहे ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी. शिवसेनेच्या या भूमिकेनं संभाजीराजेंची कोंडी झाली. आधी 6व्या जागेसाठी हमखास पाठिंबा मिळेल अशा अपेक्षेत असणाऱ्या संभाजीराजेंना शेवटी छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखा म्हणत शिवसेनेला आवाहन करावं लागलं. माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. पण संभाजीराजेंच्या छत्रपती असल्यानं सन्मान राखण्याच्या अपेक्षांचा भंग तात्काळ झाला. कारण भाजपनं छत्रपतींचा सन्मान आणि उमेदवारीचा संबंध नसल्याचं म्हणत नकार घंटा वाजवली. तर शिवसेनेनं थेट संजय पवारांना उमेदवारी देत चर्चेला पूर्णविराम लावला. मी तसं म्हणालो हा शिवसेनेचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शिवसेनेने उद्या छत्रपतीच्या घराण्याचा मान ठेवण्यासाठी जर तिकीट दिली, त्यांना मोठं मानाचं पद दिलं तर त्याला भाजपचा आक्षेप असण्याचं काही दुरान्वय कारण नाही. आम्ही स्वतः शिवसेनेची एक जागा, जी जागा जिंकण्यासाठी 42 मतं लागतात, त्यासाठी आम्ही छत्रपतींना उमेदवार म्हणून उभं करण्यासाठी आमची तयारी होती आणि त्यांनी ती जागा स्वीकारायला हवी होती. यापूर्वीसुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यांचं कुटुंब राजकीय पक्षात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे राजकीय पक्षांची मजबुरी काय असते. त्याच्यामुळे खंजीर खुपसण्याची वगैरे भाषा शक्यतो कोणी करू नये. खरं तर राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. त्यामुळे राजकारणात प्रत्येक पाऊल टाकताना सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं.
सद्यस्थितीत ज्या तऱ्हेनं संभाजीराजे चक्रव्यूहात अडकलेत ते पाहता संभाजीराजेंचे राजकीय डाव काहीसे फसल्याचं दिसतंय. मुळात आताही काही बोटावर मोडण्या इतपत कार्यकर्ते सोडले तर संभाजीराजेंच्या पाठीशी मराठा संघटना पूर्ण ताकदीनिशी उभ्या राहिलेल्या दिसत नाही. त्यामुळे आता या राजकीय कोंडीतून संभाजीराजे कसा मार्ग काढतात, राज्यसभा उमेदवारीचं चक्रव्यूह कसं भेदतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. अखेर या देशातल्या गद्दाराला आणि नराधमाला शिक्षा झाली. दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी NIAच्या कोर्टानं मोठा निर्णय दिलाय आणि या प्रकरणातील आरोपी यासीन मलिकला गुन्हेगार ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 10 लाख रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला गेलाय. आर्थिक दंड न भरल्यास त्याच्या शिक्षेत वाढ होणार आहे. यासीन मलिक यानं यापूर्वीच काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये आपला सहभाग असल्याची स्पष्ट आणि थेट कबुली दिली होती. यासीन मलिकच्या विरोधात देशविरोधी कारवायांचा आरोप होता. मलिकच्या विरोधात UAPA कायद्यातील कलमांसह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. ही आपण दोन्ही दृश्य पाहतो. यासीन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर काही जणांनी श्रीनगरमध्ये त्याच्या कथित घराच्या बाहेरच्या बाजूला न्यायालयाच्या निर्णयाबद्दल निषेध व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली. तर जम्मूमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. अभी 3:30 बजे के लिए कोर्ट ने ऑर्डर प्रोनाउंस के रखा था, बट सिंस ऑर्डर वाज लॉन्ग, सो अब जाके 6 बजे सो बेसिकली ऑन ईच सेक्शंस 10,000 हुआ है एंड मैक्सिमम पनिशमेंट ऑफ लाइफ इम्प्रिजनमेंट. व्हाट विल बी द फर्दर प्रोसीडिंग्स, यू नो, बिकॉज ही हैज प्लीडेड गिल्टी, तो देयर विल नॉट मच थिंग, आई मीन दैट विल सी आई मीन एट दैट पॉइंट. आणि आता बोलूयात एका वेगळ्या बातमीकडे. देशांतर्गत साखरेचे दर वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारनं काही पावलं उचलली आहेत. साखरेच्या किमती भडकू नयेत यासाठी केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत साखर निर्यातीसाठी विक्रेत्यांना परवानगी घ्यावी लागेल. 100 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली गेली. साखर संचालनालयाची परवानगी घेऊनच आता कोणालाही साखरेची निर्यात करता येईल. त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतला आहे आणि अर्थात याही निर्णयाबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया येऊ शकतात, पण एक महत्त्वाचा निर्णय ते म्हणजे साखरेच्या निर्यातीवर निर्बंध. आणखीन एक मोठी बातमी हाती येते. विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि राज्यसभेच्या अगदी पाठोपाठ विधान परिषदेची सुद्धा निवडणूक होईल. 20 जून ही विधान परिषदेच्यासाठी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही आहे या क्षणाची मोठी बातमी. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय. मिलिंदजी, राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ आता राज्यातल्या विधान परिषदेच्या ज्या रिक्त झालेल्या 10 जागा आहेत त्यासाठी देखील आता निवडणूक जी आहे राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात अधिसूचना जी आहे ती जाहीर केलेली आहे, प्रसिद्ध केलेली आहे आणि एकूण राज्यातले विधान परिषदेतले जे 10 आमदार आता निवृत्त झालेले आहेत, या मागच्या अधिवेशनाला म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला त्यांची निवृत्ती झालेली आहे. त्यानंतर आता नवीन आमदारांची निवड करायची आहे. त्यासाठी अधिसूचना जी आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे. येत्या 20 जून रोजी ही निवडणूक होणार आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे देखील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील आहेत आणि भाजपचे देखील आहेत. आता त्यांच्याकडनं कोणाला वर्णी लागते आणि कोणाला उमेदवारी देतात हे पाहावं लागणार आहे. मात्र जे आधीचे आमदार आहेत त्यांची देखील पुनरावृत्ती जी आहे इथे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यापैकी प्रवीण दरेकर असतील विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर निंबाळकर जे असे अनेक प्रमुख आमदार आहेत. शिवसेनेकडनं देखील सुभाष देसाई आहेत, दिवाकर रावते आहेत. यांना देखील तिकीट मिळते का हे आता पाहावं लागणार आहे. त्यापैकी काही नावं जी आहेत ती आधीच निश्चित झालेली आहेत, मात्र काही बदल जे आहेत ते होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
यासोबतच प्राईम टाईममध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.